हॅलो फ्रेंड्स, आज आपण पाहूया युनिट नंबर 3.4 स्टोरी टाइम नीनाज ड्रीम. लिसन अँड रिपीट. Nina was a little girl. She lived in the small village near दिवेआगार in the कोकण. नीना नावाची एक छोटीशी मुलगी होती. ती कोकणामध्ये दिवेआगारजवळ एक छोटंसं गाव होतं. त्या गावामध्ये राहत होती. Her parents worked in the field. Her village was near the sea. ते तिचे आईवडील होते ते शेतामध्ये काम करत होते आणि तिचं गाव समुद्राजवळ होतं. Her brother went to the grassland to graze their cattle. तिचा भाऊ जनावरं चारण्यासाठी ग्रासलँडमध्ये गेला होता. ग्रासलँड म्हणजे कुरण, जिथं जनावरं चरतात. The older girls from her lane went to bring firewood from the forest. आणि त्या गावातल्या मोठ्या मुली होत्या तिच्या गल्लीतल्या, त्या जळण आणण्यासाठी, सरपण आणण्यासाठी जंगलात गेल्या होत्या. आता सरपण, फायरवूड म्हणजे काय? सरपण म्हणजे पूर्वीच्या काळी चुलीवरती जेवण बनवायचे लोक, आजही गावाकडे बनवतात. तर ते जे जळण असतं म्हणजे ते जेवण करण्यासाठी जे लाकूड वापरतात त्याला फायरवूड म्हणतात. नीना सॅट अंडर अ मँगो ट्री अँड वॉच्ड द बर्ड्स, बटरफ्लाईज अँड क्लाउड्स. शी टू वॉन्टेड टू फ्लाय लाईक देम. आणि नीना आंब्याच्या झाडाखाली बसली होती आणि आंब्याच्या झाडाखाली बसून ती पक्षी, बटरफ्लाईज फुलपाखरं, क्लाउड्स हे सगळं बघत होते. आणि तिला सुद्धा वाटायला लागलं की हे पक्षी, फुलपाखरं, ढग जसे हवेमध्ये तरंगतात, हवेत उडतात, तसं मला सुद्धा त्यांच्यासारखं उडायचं आहे. When she saw fishes in the sea, she wanted to swim. When she saw the sea, she wanted to cross it and see what is there on the other side. आणि ती ज्यावेळी समुद्रामध्ये मासे बघते त्यावेळी तिला सुद्धा वाटायला लागलं की मला सुद्धा ह्या माशांच्या सारखं पोहायचं आहे. ज्यावेळी तिनं समुद्र पाहिला त्यावेळी तिला असं वाटायला लागलं की मला हा समुद्र क्रॉस करायचा आहे. मला त्याच्या पलीकडं जाऊन त्याच्या पलीकडं काय आहे, दुसऱ्या बाजूला काय आहे ते पाहायचं आहे. आफ्टर डिनर, when everyone slept in the front yard, she saw the moon, the stars and wanted to touch them. रात्रीच्या जेवणानंतर जेव्हा सगळेजण अंगणामध्ये झोपले होते त्यावेळी ती अंगणात झोपून वरती चंद्र पाहत होते, तारे पाहत होती आणि तिला असं वाटायला लागलं की मला ह्यांना टच करायचं आहे. When her mother heard her wishes, she smiled and said, "Girls cannot do all these things." मग तिच्या या इच्छा ज्यावेळी तिच्या आईनं ऐकल्या, तिच्या विशेष, त्यावेळी आई हसली आणि म्हणाली की मुली हे सगळं काही करत नाहीत. हे गर्ल्स कॅन नॉट डू ऑल दीज थिंग्स. मुली हे अशा गोष्टी करत नाहीत. नीना फेल्ट, विल माय विशेस एव्हर कम ट्रू. मग नीनाला वाटलं की माझ्या इच्छा कधी पूर्ण होतील का? One day a smart lady came to their village. She had a bag, some books and a purse on her shoulder. एका दिवशी तिच्या गावामध्ये एक स्मार्ट लेडी, म्हणजे अशी एक स्मार्ट लेडी गावामध्ये आली आणि तिच्याकडं एक बॅग होती, काही पुस्तकं होते आणि तिच्या खांद्याला पर्स होती. नीना ran to her and asked. नीना तिच्याकडं पळत गेली आणि म्हणाली, "Who are you? Are you going to live in our village?" तू कोण आहेस? तू आमच्या गावामध्ये राहायला आलेली आहेस का? म्हणजे नीना बोलते त्या लेडीला की तुम्ही कोण आहात आणि तुम्ही इथं राहायला आलात का? लेडी स्माइल्ड अँड सेड, "Yes, I am ऋतुजा. I am going to live in your village. We are going to start an activity center here for the little girls like you."
I also lived and went to school in a small village like this. ती लेडी नीनाकडं पाहून हसली आणि म्हणायला लागली, हो, मी ऋतुजा आणि मी ह्या गावात राहायला आलेली आहे आणि आम्ही लवकरच इथे एक ॲक्टिव्हिटी सेंटर चालू करणार आहे लहान मुलींसाठी तुझ्यासारख्या. मी सुद्धा तुझ्यासारखंच असं लहान गावामध्ये राहत होते आणि मी स्कूललासुद्धा लहान गावामध्येच गेली आहे. नीना वॉज हॅपी. शी हेल्ड ऋतुजाज हँड अँड टूक हर होम. शी ऑफर्ड हर सम टी अँड लड्डूज. नीना खूपच आनंदी होती. तिनं ऋतुजाचा हात पकडला आणि तिला घरी घेऊन आली. शी ऑफर्ड हर सम टी अँड लड्डूज. नीनानं त्यांना म्हणजे त्या बाईंना चहा आणि काही लाडू ऑफर केले. ऋतुजा सेड, थँक यू नीना. आय एम अ पायलट but I have left the job because I was to teach different things to the little girls from village. की ऋतुजा म्हणाली की थँक्यू नीना, मी एक पायलट आहे जे वैमानिक आहे आणि मी माझा जॉब सोडला कारण मला तुझ्यासारख्या मुलींना ज्या गावात छोट्या छोट्या गावात राहतात त्यांना वेगवेगळ्या गोष्टी शिकवायच्या आहेत, म्हणून मी माझी नोकरी सोडून दिली आहे. Oh, pilot! Really? Nina was jumping with joy. See, mother, girls can fly. नीनाला आश्चर्य वाटलं आणि म्हणाली, काय पायलट? रिअली? खरंच का तुम्ही पायलट आहात? नीना वॉज जम्पिंग विथ जॉय. आणि ती आनंदानं उड्या मारू लागली आणि आईला म्हणाली, आई बघ, पाहिलंस का, मुलीसुद्धा फ्लाय करू शकतात, आकाशात उडू शकतात. ऋतुजा स्माइल्ड अँड सेड, दे कॅन सेल अक्रॉस द ओशन टू. मदर टू वॉज व्हेरी हॅपी. नीना रॅन आउट टू टेल एव्हरीवन अबाउट द न्यू ॲक्टिव्हिटी सेंटर. आणि त्या बाई काय म्हणाल्या की नाही, फक्त उडूच शकत नाहीत तर त्या ओशन म्हणजे महासागर, मोठे मोठे समुद्र महासागरसुद्धा सेल करू शकतात, म्हणजे समुद्रात ते सेलिंगसुद्धा करू शकतात. आणि मदरसुद्धा आईसुद्धा खूप आनंदी होत्या कारण तिच्या मुलीचं स्वप्न पूर्ण होणार होतं. कारण गावाकडं आई छोट्या गावात राहत होती, त्यामुळे तिला काय वाटायचं की मुली ह्या गोष्टी, काही अशा गोष्टी पायलट होणे किंवा नाविक होणे ह्या मुली होणार नाहीत. पण ती ज्यावेळी ऐकते की मुलीसुद्धा ह्या सगळ्या गोष्टी करू शकतात त्यावेळी आईलासुद्धा खूप आनंद झाला. आणि नीना काय मग पळतच सुटली. तिला सगळ्यांना सांगेन असं झालं होतं की आपल्या गावामध्ये एक ॲक्टिव्हिटी सेंटर येणार आहे आणि मुलीसुद्धा त्यांचे स्वप्न पूर्ण करू शकतात. ह्या धड्यावरचे क्वेश्चन आन्सर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. थँक्यू.